मुळात कॅरेक्टरचं नावापासून येतं ग. ते तुम्ही त्याच्यात होतात वगैरे नाही. पुष्पवल्ली मी कुठलंही पात्र केलं आहे ना तेव्हा ते ना ग्लॅमरने एक थोडासा पुश मिळाला आहे त्या कॅरेक्टरला. इकडे मी दिसायला अतिसामान्यपेक्षाही सामान्य आहे. मेकअप नाहीच्या बराबर आहे. कपडे तर म्हणजे साधी माणसंसुद्धा घालणार नाही तेवढे साधे कपडे आहेत. प्रत्येक वेळेला मी जेव्हा एखादं कॅरेक्टर करते तेव्हा मी ते मला फेमस व्हायचं आहे किंवा मला आय वॉन्ट टू बी अ सेलिब्रिटी, इट इज नॉट इन माय माइंड. मला फक्त लोकांनी हे म्हणावं की तुम्ही उत्तम अभिनय करता आणि ते मला सातत्याने लोक सांगतात. मी एवढी हलकट पात्र करूनही. सो अजून काय पाहिजे. आवर माइंड इज व्हेरी ट्रिकी. जे आपण त्याला फीड करू ते फीड होतं. अँड आय डोंट फीड इट विथ यु नो मी का विक्टिम आहे किंवा मीच का किंवा माझाच नवरा का. आणि आयुष्य म्हणल्यावर ह्या सगळ्या गोष्टी होतच राहणार. आणि 10 गोष्टी आहेत ग. तू कुठल्या कुठल्या गोष्टीला फेस करून रडत बसणार आहेस. हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तू तेव्हा तशी मालिकेच्या सेटवर आहे आणि या सेटवर आली आणि पुष्पावलीला भेटली नाही तर कसं होईल. सो माझ्यासोबत आता अभिज्ञा आहे. खूप स्वागत आहे तुझं लोकमत. थँक्यू सो मच. खूप कमाल इंट्रोडक्शन होतं. पण खरंच म्हणजे वल्ली प्रेक्षकांच्या हृदयात पोहोचली आहे डायरेक्ट. म्हणजे खरं तर असं जेव्हा निगेटिव्ह कॅरेक्टर असतं, अभिज्ञा तुलाही माहिती आहे, लोक खूप शिव्या घालतात, पण तितकंच ते प्रेम मिळणं हे पण एक कलाकाराचं खूप चांगलं म्हणजे खूप उत्कृष्ट काम आहे तुमचं. तर तुला आत्तापर्यंत कशा प्रतिक्रिया आल्यात वल्ली म्हणून? मला खूप कमाल प्रतिक्रिया आल्यात. म्हणजे जर मी प्रपोर्शन तुला सांगितलं ना तर इट इज 80-20. हे खूप आहे माझ्यासाठी. कारण 80% लोकांना ते कॅरेक्टर आवडणं, रादर तुम्ही केलेल्या कामाची त्यांनी नोंद घेणं, तुमच्या अभिनयाची त्यांनी नोंद घेणं, सीन बाय सीन लक्षात राहणं. मुळात कॅरेक्टरचं नावापासून येतं ग. ते तुम्ही त्याच्यात होतात वगैरे नाही. पुष्पवल्ली. सो मला असं वाटतं ही कुठेतरी काहीतरी गोष्टी मी करेक्ट करते म्हणून असावं कदाचित. पण हो, म्हणजे आधी प्रत्येक नकारात्मक भूमिका करताना एक धाकधूक असतेच. पण जसं मी प्रत्येक वेळेला सांगत आली आहे की माझ्यासाठी कॅमेराच्या समोर राहणं अत्यंत गरजेचं आहे. बिकॉज दॅट इज वॉट आय लव्ह. मग ते कुठलंही पात्र असो, मला पात्र निभावण्याचं वेड आहे. मग ते नकारात्मक असो, सकारात्मक असो, मग ते कुठलीही पात्र माझ्या वाटेला आलं ते मी करणार. बिकॉज आय एम जस्ट डुईंग व्हॉट आय लव्ह टू डू. आणि फक्त त्या प्रेमासाठी बहुतेक मला असं वाटतं की जे काही पात्र येतं ते कितीही अल्लड असो, वेडं असो किंवा कटकारस्थानं करणारं असो, ते मी कन्व्हिक्शननी करू शकते. बिकॉज आय लाईक बिईंग इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. दॅट्स इट. आणि ह्याच्या आधी अभिज्ञाने खुलता कळीमध्ये निगेटिव्ह रोल केला होता. प्लस तुला पाहते रेमध्ये पण तिने थोडासा असाच टाईपचा रोल केला. पण त्याच्यात तू ग्लॅमरस होतीस, राईट? ही जी भूमिका आहे आणि मोस्टली विलन थोडेसे ग्लॅमरस असतात. तर ही वल्ली वेगळीच आहे, साधी आहे, सिम्पल आहे. तर काय म्हणजे तुला कसं वाटते अशा टाईपचा विलन साकारताना? मला ना आधी तेच टेन्शन होतं. कारण प्रत्येक वेळेला जेव्हा मी कुठलंही पात्र केलं आहे ना तेव्हा ते ना ग्लॅमरने एक थोडासा पुश मिळाला आहे त्या कॅरेक्टरला. म्हणजे खुलता असो, खुलतामध्ये सुद्धा यु नो तिचं ड्रेसिंग, ती अपर मिडल क्लास फॅमिलीमधली आहे, ती कशी वागली ती गोष्ट वेगळी, पण तिचं ड्रेसिंग, ती कसं कॅरी करते स्वतःला. इवन तुला पाहतेमध्ये जे ब्लू लायनर होतं. सो आय हॅड अ बॅकिंग ऑफ ग्लॅमर विच गिव्ह अ पुश टू द कॅरेक्टर. इकडे काहीच नाही आहे. इकडे मी दिसायला अतिसामान्यपेक्षाही सामान्य आहे. मेकअप नाहीच्या बराबर आहे. कपडे तर म्हणजे साधी माणसंसुद्धा घालणार नाही तेवढे साधे कपडे आहेत. आणि रादर मी आउटडेटेड आहे ह्याच्यात. आत्ताच्या ग्लॅमर क्वोशंटमध्ये आपण म्हणलं तर दिस इज व्हेरी आउटडेटेड. सो आय हॅड नो बॅकिंग. तरीही या कॅरेक्टरला एवढा पुश मिळाला. तो मग मे बी तो मिळाला फक्त हे मी कॅरेक्टर कसं साकारलं त्याच्यामुळे. सो मला असं वाटतं की तिकडे मला ना थोडासा एक शील्ड होता ग्लॅमरचा.
इकडे मी पूर्ण उघडी पडली आहे आणि ती उघडी पडूनही जर का लोकांनी त्याची नोंद घेतली आणि मी जे साकारलेलं कॅरेक्टर ते लोकांना एवढं आवडलं म्हणजेच आय एम डुईंग समथिंग ॲब्सल्युटली करेक्ट. आणि हेच मला हवं होतं, कारण प्रत्येक वेळेला मी जेव्हा एखादं कॅरेक्टर करते तेव्हा मी ते मला फेमस व्हायचं आहे किंवा मला आय वॉन्ट टू बी अ सेलिब्रिटी, इट इज नॉट इन माय माइंड. मला म्हणजे लोकांनी येऊन मला तुम्ही किती छान दिसता, तुम्ही किती गॉर्जियस आहात, ही माझ्या अपेक्षाच नाही आहे. मला फक्त लोकांनी हे म्हणावं की तुम्ही उत्तम अभिनय करता आणि ते मला सातत्याने लोक सांगतात, मी एवढी हलकट पात्र करूनही. सो अजून काय पाहिजे, बिकॉज दॅट इज वॉट आय लिव्ह फॉर. की मी जे काम करते ते लोकांपर्यंत पूर्ण 1000% पोहोचतं आहे आणि एका कलाकाराला अजून काय पाहिजे, तेवढंच पाहिजे. आणि अभिज्ञा, माझ्या मते तेव्हाच पुष्पाचा फीवर होता आणि पुष्पानंतर ही पुष्पावल्ली, बापरे, म्हणजे लोकांनी डोक्यावर घेतलेलं की अरे, आणि त्याच्यात अभिज्ञा साकारणारा आणि त्याच्यात व्हिलन, म्हणजे हे किती सगळं जुळून आलेलं तुझ्यासाठी. आणि तेव्हा तुला लोकांनी असा त्रास दिला का, ओ पुष्पावल्ली, मग ते काहीतरी डायलॉग, मग ते स्टेप्स, हा सगळा त्रास दिला? मला नाव ऐकल्यानंतर मला असं झालं, हे काय नाव असेल, माझं असं का नाव असेल पुष्पवल्ली वगैरे. कारण तेव्हा मला कॅरेक्टर ब्रीफ मिळालं होतं पण पूर्ण मला अंदाज नव्हता की हे पुढे कसं जाणार आहे, हाव इज शी गोइंग टू बी, किंवा एवढी साधी असणार आहे का वगैरे, काहीच नाही. म्हणलं हे किती आउटडेटेड नाव असेल. बरं आत्ता पुष्पा आला त्याच्यामुळे पुष्पवल्ली कदाचित लोकांना, पण ते नाव किती आउटडेटेड आहे. तर मला ना भीती होती, म्हणलं की यार हे असं नाव आपल्या पदरी पडलं आहे एकदा पहिल्यांदा 90s कुठलं तरी नाव. पण आय थिंक जेवढी मला भीती होती ना त्याहून जास्त खुश मी आत्ता आहे. म्हणजे कारण मला फक्त त्या कॅरेक्टरच्या नावामुळे नाही तर ते कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचलं आहे. म्हणजे फक्त पुष्पवल्ली जे होतं किंवा पुष्पा जे होतं त्याचं बॅकिंग न घेता नाव पुष्पवल्ली इज नॉट अ स्टेप अहेड, आय वुड से शी इज जस्ट इक्वल टू पुष्पा. पण जेव्हा तुला ही म्हणजे ही मालिका ऑफर झाली असेल, प्लस आता त्याच्यात आपला स्वप्नील आहे, शिल्पाताई आहे, सो तुमचं सगळ्यांचं ना एक छान बॉन्डिंग आम्ही पाहिलं ऑफ द स्क्रीन. त्याच्यामुळे तुला जेव्हा माहिती पडलं की आता वापर एवढे सगळेजण असणार आहेत, म्हणजे कल्ला असणार आहे, कारण मी खुलता कळीच्या वेळेला तुमचा कल्ला पाहिला होता, सो ती बॅक ऑफ म्हणजे कॅमेराच्या मागची जी मस्ती असते ती किती एन्जॉय करते आणि धमाल करताना तुम्ही सेटवर? खूप धमाल करतो आम्ही. आधी मी फारच शांत होते, म्हणजे मी जेव्हा सेटवर असते तेव्हा मला म्हणजे मला पर्सनली असं आवडतं की एका आर्टिस्टला प्रत्येकाची स्पेस दिली जावी. यू कॅनॉट बी फ्रेंड्स विथ एव्हरीबडी. आणि इवन दो तुम्ही होऊ शकता पण ते कंपल्शन नाही आहे की आपण एवढेच क्लोज व्हावं वगैरे वगैरे. सो आय थिंक प्रत्येकाचा एक पेस असतो आणि त्या पेसने जर त्या गोष्टी घडत गेल्या ना तर मला असं वाटतं त्या लाँग टर्ममध्ये टिकतात. म्हणूनच मी जी प्रत्येक सिरियलमध्ये जी नाती बनवलेली आहे ती ह्याच्यासाठीच आम्ही आजपर्यंत टचमध्ये आहोत, बिकॉज आय हॅव गिव्हन इट देअर ओन टाईम आणि एव्हरीबडी अराउंड मी. आणि ते इकडे सुद्धा घडलं, कारण आधी मी फार बोलायचे नाही, मला असं दडपण यायचं, स्वप्नील ओ गॉड, शिल्पा, लाली मावशी, सुहासताई, ओ गॉड, तुम्ही दिग्गज नेम करा आणि ते इकडे आहेत. एकतर एक कलाकार म्हणून तर तुमच्यावर प्रेशर असतंच की यु नो आपण कुठेही चुकू नये, आपल्याकडनं काही गल्लत होऊ नये, कारण हे सगळे तासावर काम करणारी लोक आहेत ग, ह्यांना 10 आहेत व्याप, आपल्यासारखं नाही, आपलं बसलोय इकडे. सो ते एक प्रेशर असतंच, पण त्याचबरोबरीने त्यांच्याबरोबर राहून ती केमिस्ट्री डेव्हलप होणं आणि ती ऑर्गॅनिकली होणं, आय थिंक दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणूनच ते कॅरेक्टरमध्ये सुद्धा दिसतं, ते स्क्रीनवर सुद्धा दिसतं. कारण आता लोक म्हणतात की पुष्पवल्ली आणि भाऊजींमधली केमिस्ट्रीसुद्धा छान आहे, तर ते तर आता नात्याने असे आहेत की त्यांच्यात केमिस्ट्रीच्या शब्दाचा काहीच ताळमेळ नाही आहे, पण तरीही त्यांच्यातलं जे ट्युनिंग आहे ते प्रॉबब्ली व्हॉट वी शेअर ऑफ स्क्रीन इज व्हॉट इज सीन ऑन स्क्रीन. आणि ते खूप ऑर्गॅनिकली झालं आहे आणि ऑर्गॅनिकली झाल्यामुळे मला असं वाटतं इट इज गोइंग टू लास्ट माय होल लाईफ अँड आय एम व्हेरी ग्लॅड. एकतर ते उत्तम कलाकार आणि उत्तम माणसांबरोबर सहवास काय पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला पैसे मिळतात काय
पाहिजे अजून आपल्याला. स्वप्नील आणि तुझी केमिस्ट्री बघितली, बापरे कमाल. म्हणजे हे पडद्यावर जरी वेगळे दिसले तरी बापरे पडद्यामागे प्रचंड मस्ती करतात. का असा त्रास ते स्वप्नीलला आणि पडद्यामागे स्वप्नील मला छळतो. पण इतकाच होतं की जे आता आम्ही पाहिलं ते तितका सतत चालू असतं त्याचं मंदार सर आणि ते मिळून असं गँगअप करतात. सतत. फक्त मी आता एवढी खमकी आहे ना की त्यांच्या गँगअपचा का माझ्यावर काही परिणाम होत नाही. म्हणून ठीक आहे, नाहीतर इतर असती तर ती खचली असती यार. खूप खचवतात मला, खूपच आता जशी खचवतात. अभिज्ञा बोलते की ती तेवढ्याच धीराने उभी आहे, कारण अभिज्ञाच्या पर्सनल आयुष्यात देखील थोडं पुढे मागे काही गोष्टी घडतात. अभिज्ञा, तू म्हणतेस की तू खमकी आहेस आणि ती आहेसच, कारण आम्हाला तुझ्या खऱ्या आयुष्यातल्या काही गोष्टी खूप इन्स्पायर करतात. सो मेहुल आता कसा आहे सगळ्यात आधी? मेहुल बरा आहे. ही इज अंडर ट्रीटमेंट. त्याची ट्रीटमेंट सुरू आहे. काही प्रॉबब्ली महिन्यात किंवा एका वर्षात मे बी येईल कम ऑन ट्रॅक. हो, खमकी मी नाही म्हणणार. मला असं वाटतं की मी गोष्टी खूप एक्सेप्ट करायला शिकले आहे माझ्या अनुभवांवरनं. आधी माझ्यात तो एक्सेप्टन्स नव्हता, कारण मला असं वाटतं डिनायलमध्येच मी खुश होते फार. पण मला असं वाटतं आता मी जेव्हा वेगळी बाजू बघते, जेव्हा आय स्टार्टेड एक्सेप्टिंग, आय थिंक दिस इज मोर ब्युटिफुल. कारण नोबडी इज परफेक्ट. तू पण नाही आहेस, मी पण नाही आहे, कोणीच या जगावर परफेक्ट नाही आहे. सगळ्यांच्या आयुष्यात डोंगरा एवढे प्रॉब्लेम्स आहेत. बट एव्हरीबडी हॅज अ स्माईल ऑन देअर फेस. बिकॉज एकतर तुमच्या आजूबाजूचे तुमच्यामुळे अफेक्ट होतात, आणि सेकंडली तुम्ही जर ती पॉझिटिव्हिटी ठेवली नाही तर ती तुम्ही स्प्रेडच नाही करू शकणार. हॅविंग सेड दॅट, असं नाही आहे की बॅक ऑफ द माइंड हे सगळे विचार तुमच्या मनात नसतात. पण आय थिंक आवर माइंड इज व्हेरी ट्रिकी. जे आपण त्याला फीड करू ते फीड होतं. अँड आय डोंट फीड इट विथ मी का विक्टिम आहे किंवा मीच का किंवा माझाच नवरा का. आय फीड इट की हे अनुभव मला आले म्हणून आय एम मोर वायझर देन एव्हरीबडी अराउंड मी. आणि ह्याची मी 1000% शाश्वती देते की माझ्या आजूबाजूला जी लोकं आहेत त्यांच्यापेक्षा मी किमान 25 ते 30% जास्त मॅच्युअर आहे या सगळ्या गोष्टींमुळे. सो आणि आयुष्य म्हणल्यावर ह्या सगळ्या गोष्टी होतच राहणार. आणि 10 गोष्टी आहेत गं, तू कुठल्या कुठल्या गोष्टीला फेस करून रडत बसणार आहेस. बिकॉज दीज आर द टेस्टिंग टाईम्स. आणि ह्या टेस्टिंग टाईम्समध्ये जर तुम्ही स्ट्रॉंग उभे राहिला नाहीत तर मनुष्य म्हणून तुम्ही बाद आहात. बिकॉज माझ्यामुळे माझ्यावर अवलंबून एक 10 लोकं माझ्या आजूबाजूला आहेत जी माझ्याकडे बघून दे गेट इन्स्पायर्ड. आणि पब्लिक फिगर म्हणून नाही, पण एक पर्सनल आयुष्यात माणूस म्हणून सुद्धा. आणि मला असं वाटतं की मेहुलसुद्धा फॉर दॅट मॅटर, आय थिंक त्यांनी सगळ्यात जास्त धीर दिला मला. बिकॉज कसं आहे, आता मी आय एम नॉट गोईंग थ्रू ऑल ऑफ दॅट. सो इट इज व्हेरी इझी फॉर मी टू जस्ट से की ठीक आहे होईल, ठीक आहे होईल, ठीक आहे होईल. पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सहन करून तरीही ही डिड नॉट मेक मी फील एनिथिंग. आय थिंक इट इज म्हणजे सगळ्यात जास्त क्रेडिट तर त्याला आहे. कारण त्याच्यामुळे आज मी जेवढी स्टेबल किंवा जेवढी सेन किंवा असं वाटतं अरे हिच्याकडे बघून तर काहीच वाटत नाही, तसं काहीच नाही आहे. हा अत्यंत खूप प्रयत्नांनी, अत्यंत स्वतःला एकत्र करून केलेला प्रयत्न आहे. आणि कॉन्शियस प्रयत्न आहे, खूप कठीण प्रयत्न आहे. पण तो प्रयत्न आम्ही करतो आहे आणि त्याचं फळ आम्हाला ऑफकोर्स मिळेल. कारण मला असं वाटतं की गॉड टेस्ट्स यू ओनली वेन ही नोज दॅट you एकतर you can go through it and secondly you can be a good example. I am going through it and I am very sure I will be a very very good example and so will Mehul be. So सगळं काही व्यवस्थित होईल, सुरळीत पार पडेल, तुम्ही या सगळ्यातून बाहेर याल आणि सगळं पहिल्यासारखं होईल अशी आशा करूया. आणि तू जशी खमकी आहेस तशीच राहशील आणि त्यानेच सगळे इन्स्पायर होतील. सो थँक्यू सो मच अभिज्ञा आणि तुला खूप खूप शुभेच्छा. thank you so much. Thank you.